नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी आणलेली आहे या सीझनची पहिली कैरी. त्यापासून मस्त असं आपण झटपटवालं लोणचं बनवणार आहोत. जे इन्स्टंटवालं बनतं ना, साधं सिंपल पद्धतीने गावच्या साईडला अशा पद्धतीने आम्ही भरपूर खाल्लेलं आहोत. आणि पहिली कैरी म्हटली की असंच खायला खरंच खूप मजा येते. साधं सिंपल असं लोणचं तयार होतं हे. मस्त असं जेवताना तोंडी लावण्यासाठी. आता उन्हाळ्याचे दिवस खरंच खूप वाढलेले आहेत. ऊन खूप आहे. मार्च महिन्यातच एवढं ऊन लागायला लागले की विचारूच नका. त्याच्यामुळे दुपारच्या टायमाला वगैरे अशा पद्धतीचं जर खाल्लं ना तर खरंच शरीराला थंडावा थोडासा वाटतो. खरंच खूप बरं वाटतं. त्यासाठी काय केलेलं आहे, कैऱ्या आणलेल्या आहेत. अगदी छोट्या मिनी साईजच्या कैऱ्या आहेत या. आणि एक कैरी बघायला गेलं तर 5 रुपयाला पडलेली आहे. आजकाल एवढ्या महाग भेटायला लागल्या आहेत कैऱ्या. त्याच्यामुळे म्हटलं त्या कैऱ्या आणलेल्या आहेत. त्या मस्त धुवून पुसून वगैरे घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याचे 2 भागामध्ये कट करून घेतलेलं आहे. वरचं जे टोक असतं ना ते काढून टाकायचं आहे. त्यानंतर 2 भागामध्ये कट करायचे आहेत. अशा पद्धतीने मधली जी कोय असते, बी जी असते ती काढून टाकायची. मस्त इझिली बाजूला होते बी अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर त्याचे बारीक बारीक असं चिरून घ्यायचे आहेत. बारीक, मोठ्या, उभ्या, आडव्या जशा आपल्याला आवडतात खायला तशा तुम्ही नक्कीच करू शकता. आणि मी इथे सगळ्या एकदमच नाही केल्यात, कारण का जेवताना ते फ्रेश जेव्हा आपण बनवून खातो ना त्याचं खरंच खूप मजा येते. त्याच्यामुळे मी 2 कैरीचंच इथे लोणचं बनवलेलं आहे. म्हटलं हे 2-3 दिवसात फिनिश झालं की पुन्हा आपण बनवता येतं. आणि खरंच फ्रेश खायला जे बनवून लगेच खातो ना त्याची मजा खरंच खूप छान असते. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. छान अशा कट करून घेतलेल्या आहेत. एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ, थोडीशी हळद टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर लाल तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कैरी खूप आंबट होती. मी आता बोलते तरी माझ्या तोंडाला पाणी सुटतं, एवढी आंबट आहे कैरी. आणि खरंच ते मग मसाला मीठ वगैरे लावलं ना की त्याची चव जी येते ना ती खरंच आंबट, मस्त तिखट, खूप छान. तुम्हाला जर गोड चव वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर वगैरेही टाकू शकता. मी त्यात साखर नाही टाकलेली आहे कारण का मला अशीच खायला आवडते. त्यानंतर मस्त असं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. एक छोटा चमचाभर एवढं तेल टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मस्त असं मिक्स करायचं. अगदी झटपट होणारी, माहिती आहे ना, 5 मिनटाच्या आत तयार होणारी हे आपलं कैरीचं लोणचं आहे, इन्स्टंटवालं. आणि छान मिक्स करून झालं ना की इतकं असंच फ्रेश खा तुम्ही. 4-5 फोडी जास्तच खाल तुम्ही, इतकं भारी लागतं. आणि आपलं हे लोणचं तयार आहे. त्यानंतर आपण थाळी तर लावायला घेऊया. मी आज बनवलं होतं जेवणामध्ये भात, जो आपला नॉर्मल स्टीम राईस असतो तो. मस्त छान मोकळा असं झालेला भात आहे. त्यानंतर बनवलेली आहे, गरमीचे सीझन आहे त्याच्यामुळे कढी तर व्हायलाच पाहिजे. गरमीमध्ये तुम्ही कोणत्याही टायमाला कढी जेव्हा खाल ना खरंच खूप शरीराला थंडावा भेटतो. त्यानंतर बनवली आहे चवळीची शेंगाची भाजी. मस्त असं लाल मसाल्यातली बनवलेली आहे, मिरचीतली नाही बनवली आहे, लाल मसाल्यातली. मस्त असं चवळीची शेंगाची वाफेवरची भाजी आहे. त्यानंतर गरमी आहे त्याच्यामुळे काकडी वगैरे तर पाहिजेच. त्याच्यामुळे मस्त असे काकडीची कापं करून घेतलेली आहेत. त्यानंतर आपलं जे आता बनवलं आपलं मस्त असं फ्रेश असं तो लोणचं, इन्स्टंटवालं आंब्याचं लोणचं, ते घ्यायचं आहे. छान एकदा पुन्हा मिक्स करते आणि आपल्याला पाहिजे तेवढं वाढून घ्यायचं. आणि त्यानंतर घेतलेली आहे चपाती. मस्त अशी ताटात चपातीही वाढूया की आपली मस्त अशी थाळी इथे तयार झालेली आहे. आणि त्यातला सगळ्यात आकर्षक असा पदार्थ म्हणजे तो आहे आंब्याचं लोणचं. त्याच्याशिवाय आपलं जेवण अपूर्णच आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.